या ठिकाणी अनेक दिवस आपण सर्वांनी खूप मेहनत घेऊन त्यामध्ये महाविकास आघाडी सर्व सहभागी होती। काँग्रेस असेल, शिवसेना असेल, CPM असेल, CPI असेल, RPIचे घटक पक्ष असतील, या सर्वांचा उमेदवार म्हणून अमित अशोकराव भांगरे यांच्यासाठी खूप मेहनत आपण सर्वांनी घेतली। त्यामध्ये प्रामुख्याने इथे उपस्थित असलेले डॉक्टर अजित नवले साहेब, मधुकरराव नवले साहेब आहेत, मच्छिंद्र धुमाळ साहेब आहेत, त्याच्यानंतर आमचे अशोक रावांचे जुने सहकारी गुलाबभाऊ, प्रकाशराव मालुसकर, बाळासाहेब ताजने, दिलीपजी मंडलिक, त्याच्यानंतर दिलीप भाऊ इथे उपस्थित आहेत। या सर्वांनी प्रचंड, अनिल सावंत आहेत, या सर्वांनी प्रचंड अशी मेहनत घेतली आणि आज ही मतदानाची प्रक्रिया पार पडली। मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना एक निश्चित आपल्याला खात्री होती की ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अमित भांगरे हे चांगल्या मतांनी निवडून येतील याची आपल्या सगळ्यांच्या मनात खात्री होती। आणि आज ती खात्री पक्की झाली की जेव्हा आम्ही प्रत्येक बूथवर फिरलो, प्रत्येक गावामध्ये गेलो, तर असं एकही बूथ आम्हाला सापडलं नाही की त्या ठिकाणी कुठं आपण पाठीमागे राहिलोय। कोणत्या बूथवर 100 मतांनी, कोणत्या बूथवर 200 मतांनी, कोणत्या बूथवर 400 मतांनी, अशा प्रकारे प्रत्येक बूथवर लीड हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अमित भांगरेंना त्या ठिकाणी मिळालेलं आम्हाला दिसलं। आणि बाकीचे जे उमेदवार होते, मग कधी एखादा उमेदवार 2 नंबरला, एखादा 3 नंबरला, 3 नंबरचं काही 2 नंबरला, 2 नंबर 3 नंबरला, अशा प्रकारचं त्यामध्ये विगतवारी मतांची आम्हाला जाणवली। आणि मात्र 1 नंबर आपण कोणत्याही बूथवर सोडलेला नाही, अशा प्रकारची स्थिती आत्ताची आहे। आणि म्हणून याच्यासाठी खूप सारी मेहनत आपण घेतली। खरं तर या ठिकाणी अजून मोठ्या संख्येनं आपले कार्यकर्ते येणार आहेत, परंतु आपल्या सर्वांना आपण त्या ठिकाणी एक कंपल्शन केलंय की 17C फॉर्म घेतल्याशिवाय आपण कोणी बूथ केंद्र सोडायचं नाही। त्यामुळे अनेक कार्यकर्ते 17C फॉर्म घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आम्ही दादाला भेटण्यासाठी किंवा आम्हाला भेटण्यासाठी येतील। परंतु आता उशीर होतोय, सर्व आपण थकलेले आहात, प्रत्येकाला घरी जाण्याची घाई आहे। त्याच्यामुळं ही औपचारिक मीटिंग संपल्यानंतर आपण गेला तरी चालेल, आम्ही या ठिकाणी अजून 1-2 तास थांबू, आलेले लोक रिसीव्ह करू, त्यांचे आभार व्यक्त करू आणि अशा प्रकारचं एक चांगली निवडणूक। डॉक्टर साहेब, मला 20-25 वर्ष निवडणुका पाहतो, परंतु पहिली निवडणूक अशी मी बघितली 95 नंतर विशेष करून की प्रचंड या ठिकाणी तरुणांनी ह्या निवडणुकीत सहभाग घेतला होता। प्रत्येक गावात गेल्यानंतर तरुण त्या सहभागी व्हायचा आणि त्या निश्चय केला होता की ह्या वेळेस आम्ही अमित दादाला आमदार करणार आणि निवडून आणणार, अशा प्रकारची भूमिका या तरुण मुलांनी घेतली होती। नवले साहेब या, आपल्या ते नायकवडी सर या, अशा प्रकारची ही निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली आहे। खरं तर तरुणांचा उत्साह आहे की आम्हाला आत्ताच मिरवणूक काढायची, आत्ताच फटाक्याचे लढ लावायचे, कारण खात्री पक्की झालेली त्यांची। परंतु आता आपल्या वरिष्ठांचा एक त्या ठिकाणचं हे पाहता, आता काय ते आम्ही फटाके वगैरे वाजवणार नाही, परंतु आम्हाला फटाके वाजवायला काही हरकत नाही असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय। पण तरी देखील आता आम्ही ते थांबून घेऊ। पुन्हा एकदा आपण सर्व या ठिकाणी खूप मेहनत घेतली, अजूनही हजारो मुलांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे। आता त्या दिवशी आपल्याला दिसेल 23 तारखेला की तुम्हाला ह्या तालुक्यामध्ये एक अशी प्रचंड अशी मोठी लाट जनसमुदाय उठलेला आपल्याला बघायला मिळेल। अशा प्रकारचं या ठिकाणी निश्चितपणाने मी भाकीत म्हटलं तरी हरकत नाही करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन्ग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध। तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते।
आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.